संशोधन म्हणजे केवळ प्रयोग नव्हे, ती आहे नव्या विचारांची दिशा. समाजासाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रेरणा. अशीच प्रेरणा घेऊन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालय नाशिक येथे आविष्कार 2025 हा संशोधनाचा उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय स्तरावरील या स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आलं. महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शाखांतील विद्यार्थ्यांनी नवकल्पनांच्या माध्यमातून संशोधनाची नवी दिशा दाखवली. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये अशोक सावंत, सागर वैद्य, श्रीपाद गुरकुले आणि संस्थेचे सरचिटणीस हेमंत पधात्र यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचं पूजन करून झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अशोक सावंत यांनी सांगितलं की आविष्कार स्पर्धा विद्यार्थ्यांना आपले विचार आणि संशोधन सादर करण्यासाठी एक उत्तम असं व्यासपीठ देते. तर सागर वैद्य यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला, कष्ट घ्या, ज्ञान मिळवा आणि संशोधनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करा असं सांगितलं. स्पर्धेत तब्बल 325 प्रकल्पांमधून 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सर्जनशील आणि समाजोपयोगी प्रकल्प सादर केले. नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन, ई बँकिंग, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक वीज निर्मिती, औषधी वनस्पतींचे फायदे तसेच कौशल्य विकास आणि अर्थशास्त्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना या सगळ्यांनी आविष्कार 2025ला खऱ्या अर्थानं नवसंशोधनाचा उत्सव बनवला. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षक उपस्थित होते. यात डॉक्टर शंतनू ओझरकर, डॉक्टर संभाजी पगार, डॉक्टर आशा टोके, डॉक्टर जयश्री भालेराव, डॉक्टर वसंत बोरस्ते, डॉक्टर गिरीश टिल्लू, डॉक्टर विशाल जाधव आणि अनेक मान्यवरांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉक्टर राजेंद्र जुळेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉक्टर रुपाली सानप यांनी केलं आणि आभार डॉक्टर अविनाश घोळवे यांनी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQSC विभाग, संशोधन समिती आणि सर्व शिक्षक वृंदांचं मोलाचं असं सहकार्य लाभलं. प्रत्येक विभागातून विद्यार्थ्यांनी आपलं संशोधन सादर करताना उत्साह दाखवला होता. त्यांची कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने मान्यवरांची मनं जिंकली. त्यांच्या प्रकल्पातून केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे तर समाजातील समस्यांवर उपाययोजना शोधण्याची तळमळ दिसली. आविष्कारने विद्यार्थ्यांना स्वप्न पाहायला आणि ती प्रत्यक्षात आणायला शिकवलं. आविष्कार म्हणजे कल्पकतेला दिलेली नवी दिशा. या स्पर्धेनं दाखवून दिलंय की नव्या पिढीचं विचारमंथन आणि संशोधन हेच आपल्या देशाच्या प्रगतीचं खरं बळ आहे. आविष्कार 2025 संशोधनातून नवसंशोधनाचा उत्सव.